तर दुसरी गोष्ट हेच करायची आहे की 3 तासाचा अलाराम लावायचा आहे आणि ते निगेटिव्ह लिहून पाडायचे आणि पॉझिटिव्ह करायचं आहे. आणि तिसरी गोष्ट, जे तुम्ही पॉझिटिव्ह त्या दिवशी लिहिलेलं आहे ते रात्री झोपताना म्हणायचं आहे. तो विचार करायचा आहे तुम्ही रात्री झोपताना की आज मी पॉझिटिव्ह काय बोलले, आज मी पॉझिटिव्ह काय लिहिलं, आज मी पॉझिटिव्ह काय सांगितलं तर किती आनंद झाला समोरच्याला, ते आठवायचं आहे झोपण्याच्या आधी. ते आठवल्याशिवाय झोपायचं नाही आहे. त्यात स्वतःला थँक्यू म्हणा, समोरचा जो होता त्याला थँक्यू म्हणा आणि शेवटी या युनिव्हर्सला थँक्यू म्हणा की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आज तो आनंद दिला, त्याबद्दल थँक्यू. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या या आठवड्याभरात. ओके. तर ह्या 3 गोष्टी करताना जे काही तुम्हाला प्रॉब्लेम येईल, जे काही वाटलं किंवा कसं करायचं, काय करायचं, तर ते तुम्ही मला पर्सनली मेसेज करून विचारू शकता. मेसेज करा की कसं करायचं, काय करायचं, किंवा नाही आठवतं एखाद्या वेळेस एखादा निगेटिव्ह शब्द जे तुम्ही सारखं सारखं बोलताय त्याचं तुम्हाला अफर्मेशन नाही लक्षात येत आहे की काय लिहो, तर पटकन विचारायचं अशा वेळेस. ओके. चला तर ठीक आहे. आता मागच्या वेळेस जे होत्या दीपाली मॅम आणि धनश्री मॅम, मला तुमच्याकडून गेल्या वीकचं जे काही मी सांगितलं त्याच्याबद्दल थोडासा 1-2 मिनटं 3 मिनटं फीडबॅक पाहिजे की तुम्ही काय केलं, सांगू शकाल? धनश्री मॅम, बोलू नसाल शकाल तर चॅटिंगमध्ये लिहा, मग मी हे करते. ओके. गेल्या आठवड्यामध्ये मी जे काही घेतलं होतं तिथं मी इच्छा घेतल्या होत्या. इच्छांना कसं लिहायचं, इच्छांना कसं हे करायचं, तर ती रेकॉर्डिंग आहे. ज्यांना करायचं असेल त्यांनी ती रेकॉर्डिंग ऐकू शकता आणि मग करू शकता त्याच्याबद्दल. ओके. ठीक आहे. कोणाला काय विचारायचं आहे? अच्छा, 1-2 वेळेस केलं. अच्छा दीपाली मॅम, मी काहीच केलं नाही. मग मॅम काहीच नाही केलं तर कसा बदल होणार? करावं तर तुम्हाला लागणार आहे, ह्याला पर्याय नाही आहे दुसरा. तुम्ही नाही केलं तर ह्याला पर्याय नाही आहे. नाही केलं तर मग काहीच बदल होणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये. जसं चाललं आहे, जसं आहे तसंच राहील, बदल काहीच होणार नाही. मग तर स्वतःसाठी 5 मिनटं तर देऊ शकता ना तुम्ही. ठीक आहे, मी म्हणते तसं तुम्हाला आता 3-3 तासांनी नाही होणार, पण कमीत कमी विचार तरी करा की काय निगेटिव्ह बोलले मी, काय हे केलं, आणि जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा लिहा. असंही करू शकता मग तुम्ही. कारण नॉलेज हे भरपूर सगळीकडं आहे, सगळेजण नॉलेज देतात, पण ते जर तुम्ही इम्प्लिमेंटच नाही केलं, ते करण्याचा प्रयत्नच नाही केला, तर त्याचा काहीही उपयोग नाही नॉलेजचा. जे काही मी सांगते किंवा जे काही मी देते त्याचा काहीही उपयोग नाही आहे. मग कारण तुम्ही नाहीच केलं ते तर तुमच्या आयुष्यामध्ये काहीच फरक पडणार नाही. त्यामुळे करणं महत्त्वाचं आहे तुम्हाला. आणि केल्यानंतर बघा तुम्हाला किती फरक पडेल. तुम्हीच इतके आनंदी व्हाल किंवा तुम्हालाच इतकं छान वाटेल, बापरे मी आधी का नाही केलं हे तुम्ही स्वतःला म्हणा. आणि हे करा, कारण हे केल्याने तुम्हालाच खूप छान वाटतं. आणि जे आपण त्याच सर्कलमध्ये फिरत असतो त्याला आपण स्वतःच ब्रेक करू शकतो. तो आपल्याला विश्वास येतो की हे मी करू शकते, आणि तो विश्वास येणंच महत्त्वाचं आहे. आपण विश्वास हा बाकीच्यांवर ठेवतो, आपले हजबंड असतील, मुलं असतील, आईवडील असतील, त्यांच्यावर विश्वास असतो, पण आपला स्वतःवरती विश्वास नसतो.
त्यालाच आपण सारखं आतमध्ये सांगत असतो, नाही तुला हे जमणार नाही, तुला हे येत नाही. का सांगायचं तसं? करूनच नाही बघत आपण. करून बघितल्याशिवाय कसं कळेल आपल्याला? तर ॲक्शन झाल्याशिवाय कसं होईल मग? तर तुम्हाला ॲक्शनही करावी लागणार आहे. तर 1-2-3 मिनटं स्वतःसाठी द्यावे लागणार आहेत. ते करावं लागणार आहे. आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला फरक जाणवणार आहे. कारण आता ह्या आठवड्यामध्ये जे मी सांगितलं ते मी तुम्हाला सांगते, याचा अर्थ मी करत नाही असं नाही आहे. मी केलेलं आहे, करते ते, म्हणून मी तुम्हाला सांगते इथं. कारण मी पण आता जो ॲडव्हान्स जो क्लास करत आहे मॅडमचा, त्याच्यामध्ये मला पण थोडंसं येते निगेटिव्हिटी वाटतं. एखादं आता फेसबुकवर कसं हे करायचं, इंस्टावर कसे व्हिडिओ टाकायचे, किंवा कसं हे करायचं, काय करायचं, ते पण वाटतं मला. पण मी स्वतःला सांगते सारखं, नाही तुला हे करायचं आहे, तुला हे छान जमतं, तुला हे जमणार आहे. आणि ते सहज वाटतं मला आता. त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही, कारण मी आता ते सहज करू शकते. हाच विश्वास आहे मला. आणि मी ठीक आहे, मी आता इतकं शिकवते, तर असं नाही आहे की मी शिकवते म्हणून मी दुसऱ्यांचं ऐकलंच नाही पाहिजे, किंवा दुसऱ्यांना नाही हे केलं पाहिजे, असं नाही आहे. आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्या फील्डमध्ये जे दुसरे कोणी आहेत त्यांचं काय आहे ते पण घ्या ना. नाहीतर मी जे करते तेच चांगलं, मलाच चांगलं जमतं आणि मीच चांगलं बोलते आणि मलाच चांगलं येतं, नाही. आपल्यापेक्षा सुद्धा चांगली लोक खूप आहेत ह्या जगामध्ये. आपल्याला चांगली लोक बनवायला जायचं नाही आहे, आपल्याला चांगले पैसा बनवायला जायचा नाही. ऑलरेडी या जगामध्ये भरपूर पैसा आहे, भरपूर चांगले लोक आहेत. फक्त त्यांना आपल्या आयुष्यात आणायचं आहे. आणि ते त्यांना आपल्या आयुष्यात आणण्याचं काम कोण करू शकतो? फक्त आपण करू शकतो. तशा लोकांबरोबर राहणं, त्या लोकांबद्दल तसे विचार करणं की माझ्या आयुष्यामध्ये चांगलेच लोक आहेत, जे मला त्यांच्याकडनं मिळतंय ते चांगलं मिळतंय. तशा लोकांबरोबर जा, तिथं त्यांचा अनुभव घ्या, लाईव्हमध्ये जा, तिथं घरात बसून एखादं सेशन चांगला अटेंड करा. आणि ते अटेंड केल्यानंतर ते आपल्या आयुष्यामध्ये करून बघा. करून बघणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ते करूनच नाही बघितलं तर तुम्ही जे काही तिथे 1 तास दिला, 2 तास दिले, 3 तास दिले, त्याचा उपयोग काय? मग ते वाया गेले ना तुमचे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ते करूनच नाही बघितलं तर ते वाया गेलं. मग तर ते तुम्हाला आयुष्यामध्ये करून बघावं लागणार आहे. तर इथं तुम्हाला जे काही मी आज सांगितलं ते कमीत कमी आठवड्यात 3 दिवस तरी करा. 3 दिवस केले तरीही चालेल, पण करा. 5 दिवस नाही जमलं, ज्यांना 5 दिवस जमेल ते 5 दिवस करा. ज्यांना कमीत कमी 3 दिवस जमतं त्याने 3 दिवस करा, पण करा. केल्याशिवाय काहीही होणार नाही. तर जसं मी गेल्या वेळेस तुम्हाला म्हटलं होतं की इच्छा लिहायच्या, तसंच मी सुद्धा लिहिल्या. मला आता ज्या पुढच्या इच्छा आहे की मी फेसबुकवरती, इंस्टावरती जे काही माझे व्हिडिओ टाकत आहे ते छान झालेले आहेत, ते सर्वांना आवडत आहेत. ह्या मी सांगितलं होतं की तुम्हाला वर्षभराचं इच्छा नाही लिहायच्या, तुम्हाला ह्या 2-3 महिन्यामधल्याच इच्छा लिहायच्या. तर आपल्याला ते कळणार आहे की आपण म्हणजे तुम्हाला ते कळलं की अच्छा इच्छा पूर्ण झाली तर तो तुमचा आनंद जो होईल, तुम्हाला किती आनंद होईल ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे काही करताय ते तुम्हाला अजून करण्यामध्ये विश्वास वाटेल. याच्या हे केल्याने असं होतं, हे केल्याने असं होतं. आणि तेच तुम्हाला वाढत जाणार आहे, तेच तुमच्याकडे परत येणार आहे.
तर त्यामुळे हे करत राहायचं आहे. तर आजच्या गोष्टी आहेत 3 गोष्टी, त्या तुम्ही 3 दिवसामध्ये करा. ओके, चालेल. थांबूया आपण इथं.